श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणजे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे। मार्गशीर्ष महिन्यातले आपण गुरुवार धरत असतो। महालक्ष्मीचे हे व्रत आहे आणि आपण सगळ्या सुवासिनी मनोभावनाने हे व्रत करतो, कारण हे व्रत जर केलं तर समाधान, शांती, ऐश्वर्य देखील आपल्याला मिळतं। तसेच लक्ष्मी देवीचा आपल्यावर सदैव कृपा देखील राहावी म्हणून आपण हे व्रत करतो। लवकर उठून सकाळी सुशोभित होऊन शरीराने आणि मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करत असतो। त्याचबरोबर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष असं काहीतरी आणखीन पूजा करायची आहे, जेणेकरून लक्ष्मीचा वास आपल्या घरात सतत राहावा आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी महिलांनी नक्की हे मार्गशीर्ष महिन्यात या गोष्टी करा। मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रियांनी लक्ष्मीचा उपवास देखील करतात, त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात। त्या उपवासामागचे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते। या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी एक व्रतकथा वाचली जाते। त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जाते या उपवासाने। याचबरोबर या महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात शुभ कार्य करणे सुद्धा उत्तम मानले जाते। या महिन्यात केलेले प्रत्येक कार्याला सुद्धा फल आपल्याला अतिशय चांगलं मिळतं आणि पुण्य देखील प्राप्त होतं। कारण म्हणजे श्रीकृष्णांच्या म्हणजे आराधना आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्णांची आराधना, श्री भगवान विष्णूची देखील पूजा, पवित्र म्हणा किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केले तर मनुष्याचे सर्व दुःख दूर होतात। म्हणजे या पूजनाने संतती परत म्हणजे काही ज्यांना काही ज्या अडचणी आहेत त्याचा सुद्धा लाभ नक्की मिळतो। या महिन्यात रोज आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे गीतेचं पठण करायचं आहे। म्हणजे रोज तुम्ही एक अध्यायाचं तरी पठण केलं तरी खूप आपल्याला फलदायी प्राप्त होऊ शकते। भगवान श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना तुळशीचं पानं आपण अर्पण करायचे आहेत। आपल्याला नक्की आठवणीनं करा, कारण असा योग पुन्हा नसतो। आपण वर्षातून ही सेवा करत असतो, त्याबरोबर सगळी श्रद्धेने विश्वासाने सेवा करत असतो। त्याचबरोबर दुसरी सेवा काय करायची, आपल्याला महिनाभर ही सेवा करायची आहे। दुसरी सेवा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राची एक माळ जप आपल्याला रोज करायचा आहे महिनाभर। तर म्हणजे दुसरं म्हणजे भागवद्गीतेला म्हणजे भागवद्गीतेत खूप महत्त्व सांगितलेलं आहे, या वर्णन केलेलं आहे या मार्गशीर्ष महिन्यातलं। तिसरी गोष्ट काय आहे तर आपल्याला या महिनाभर ज्या काही एखादी महिला आपल्या दारावर आली तर त्यांना नक्कीच तुम्ही आपल्या इच्छेनुसार काही ना काही दान करण्याचं पुण्य तुम्ही प्राप्त करा। तर दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये एखादी सुवासिनी आली तर तिची ओटी भरा। तेवढंही तुम्हाला तुमच्याच्यानं करणं होत नसेल तर किमान तिला हळदी कुंकू आणि साखरेचा प्रसाद देऊन तिचा सन्मान करा। ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत। साक्षात लक्ष्मी आपल्या घरात येऊन गेली तरी पण आपल्याला समजत नसतं कधी कधी। तर तुम्ही कथा वाचताय, आपण उपवास करतोय, कथा वाचते, तर कथेमध्ये सुद्धा तसंच सांगितलेलं आहे की आपल्या घरात आलेल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे आपल्या घरात आलेल्या सुवासिनीला तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याच्यानं घडेल त्या पद्धतीने तुम्ही तिचा सन्मान नक्की करा आणि तुम्हाला नक्कीच म्हणजे लक्ष्मी देवी आपल्यावर प्राप्त होती, आपल्याला सुद्धा म्हणजे वैभव प्राप्त होतं। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।